नमस्कार. आज आपल्या किचनमध्ये बनत आहे सगळ्या तिळाची कुरकुरीत चिक्की. ही चिक्की बनवायला अगदी सोपी आहे आणि छान पातळ अशी चिक्की बनवून तयार होते आणि तुम्ही बघू शकता अगदी इझिली ही चिक्की तुटते. खायला तर अतिशय कुरकुरीत लागते. एकदा करून बघा अगदी इझिली ही चिक्की तुटत आहे आणि याचा पातळपणा तुम्ही बघा. छान पातळ अशी ही चिक्की इथे तयार होते. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर अशी ही कुरकुरीत तिळाची वडी तयार करण्यासाठी आपण इथे घेतलेले आहेत 1 वाटी भरून तीळ. हे तीळ स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आणि धुवून वाळवून घेतलेले आहेत. आता हे तीळ सर्वात अगोदर आपल्याला भाजून घ्यायचे. चला तर मग त्यासाठी गॅसकडे वळूया. तर तीळ भाजण्यासाठी आपण गॅसवरती एक जाड बुडाची कढई ठेवून घेतली. कढई थोडी तापली की त्यामध्ये आपण हे काढून घेतलेले तीळ घालून घ्यायचे आणि मंद आचेवरती हलकेसे हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. खूप जास्त भाजायचे नाही, नाहीतर वडी आपली ही कडवट लागेल. छान हलकेसे तडतडायला लागले ना की आपण गॅस बंद करून द्यायचा. 3 ते 4 मिनिट झालेले आहेत आणि आपल्या तिळामधून छान वाफा निघायला लागलेल्या आहेत आणि मस्त सुगंध सुटलेला आहे. तसेच हे तीळ सुद्धा छान असे एकदम असे टुसटुशीत झालेले दिसतात, छान फुललेले दिसतात. आता या स्टेजला आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे तीळ आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तीळ काढून झालेले आहेत. परत आपण तीच कढई गॅसवरती ठेवून घ्यायची. 1 चमचा भरून तूप घालून घ्यायचं. इथे एक ताट घ्यायचं. असं सरळ न घेता हे आपण उपडं असं ताट घ्यायचं आणि त्याला वरून तूप लावून घ्यायचं. तूप थोडं जास्त लावायचं म्हणजे इझिली वड्या ताटापासून मोकळ्या होतील, त्या चिकटणार नाहीत. आणि हे बघा इथे सगळ्या ताटाला तूप व्यवस्थित लावून झालेलं आहे आणि आपण घातलेलं तूप सुद्धा इथे मेल्ट झालेलं आहे. अशा ह्या मेल्ट झालेल्या तुपामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची. तर इथे पूर्ण 1 वाटी भरून साखर घेतलेली आहे. जेवढे आपण तीळ घेतले ना त्यापेक्षा थोडी जास्त इथे आपल्याला साखर घ्यायची आहे आणि व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे पूर्ण कढईभर घालून घ्यायची आहे. आणि गॅसची फ्लेम पूर्णपणे मंद ठेवून मंद गॅसवरती ही साखर आपल्याला वितळून घ्यायची आहे. तिळापेक्षा मूठ 1.5 मूठ साखर ही जास्तच घ्यायची म्हणजे वडी छान बनते. अशा पद्धतीने बनविलेली तिळाची चिक्की खायला अतिशय कुरकुरीत लागते आणि बनते तर अगदी परफेक्ट. सुरुवातीला साखर अशी सगळीकडे पसरवून द्यायची म्हणजे लवकर साखर मेल्ट होईल. आणि बघा हळूहळू साखर इथे मेल्ट व्हायला लागलेली आहे. हे बघा इथे हा पाक तयार होतो आहे. परत एकदा मी ही साखर अशी पूर्ण कढईभर पसरवून घेते आणि अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये तुम्ही बघू शकता खालच्या साखरचा पाक तयार झालेला आहे. हा असा चमच्याच्या साहाय्याने आपण परत एकदा फिरवून घ्यायचा आणि असं सतत ढवळून आपल्याला ही साखर पूर्णपणे मेल्ट करून घ्यायची आहे. इथे आपली साखर अर्ध्यापेक्षा जास्त मेल्ट झालेली आहे आणि कलर हलकासा चेंज झालेला आहे. तरीही यामध्ये अजूनही साखरेचे दाणे आहेतच. आपल्याला पूर्णपणे साखर मेल्ट करून घ्यायची आहे. आणि हे बघा इथे आपली ही साखर आता पूर्णपणे मेल्ट झालेली आहे. अशा ह्या मेल्ट झालेल्या साखरेमध्ये आपल्याला भाजून घेतलेले तीळ घालून घ्यायचे आहेत आणि हे तीळ या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे. सोबतच 2 ते 3 चमचे भरून भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट घालून घ्यायचा म्हणजे आपल्या या वडीला खूप छान टेस्ट येते. आणि हे सगळं आपल्याला बराबर मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बंद केलेल्या गॅसवरती आपण तूप लावून घेतलेलं ताट ठेवून घ्यायचं आणि त्यावरती हे एकजीव केलेलं मिश्रण घालून घ्यायचं. ताटसुद्धा गरम आलेलं असतं आणि मिश्रण थंड होत नाही. गरम गॅसवरती असं ताट ठेवलं म्हणजे ना आपल्याला हे मिश्रण लाटायला थोडा वेळ मिळतो. कारण पटापट करायचं आणि गरम गरम हे मिश्रण चमच्याच्या साहाय्याने पसरवून घ्यायचं. थोडंसं थंड झालं की लाटण्याच्या साहाय्याने हलकंसं लाटून घ्यायचं म्हणजे छान पातळ वडी इथे तयार होईल. लाटण्याला थोडं तूप लावून घ्यायचं आणि भरभर लाटून घ्यायचं. लाटून झालं की लगेच गरम असताना चाकूच्या साहाय्याने व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे आपल्याला पाहिजे त्या आकाराच्या वड्या पाडून घ्यायच्या. मी इथे चौकोनी आकाराच्या वड्या पाडून घेते. आणि हे बघा इथे आपल्या ह्या उभ्या आणि आडव्या लाईन पाडून झालेल्या आहेत आणि छान चौकोनी इथे वड्या पडलेल्या आहेत. आता खूप जास्त गार न होऊ देता लगेच सराट्याच्या साहाय्याने ह्या वड्या या ताटापासून आपल्याला वेगळ्या करायच्या आहेत. जर जास्त थंड झाल्या तर त्या निघत नाहीत.
त्यामुळं लगेच आपण सराट्याच्या साह्याने या वड्या काढून घेऊ. आणि हे बघा अगदी इझिली आपल्या ह्या वड्या निघत आहे. आणि तुम्ही बघू शकता छान पातळ अशी वडी इथे तयार झालेली आहे. खायला तर अगदी कुरकुरीत लागते. खूपच क्रंचीनेस या वडीला आहे. एकदा करून बघा आणि कशा वाटल्या ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. पहिले मी सराट्याच्या साह्याने सगळ्या चिक्की ताटापासून वेगळ्या करून घेतल्या. ताट आता मी बाजूला काढून घेतलं आणि ज्या काही वड्या एकाला एक चिकटलेल्या असतील त्यासुद्धा अशा हाताच्या साह्याने तोडून घेते. आणि हे बघा इथे आपल्या ह्या संपूर्ण चिक्की तयार झालेल्या आहे आणि छान चकाकी आपल्या या चिक्कीला आलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता खूपच मस्त अशा चिक्की इथे तयार झालेल्या आहेत. मस्त कुरकुरीत बनतात, खायला तर खूप टेस्टी लागतात आणि महत्त्वाचं म्हणजे बिना पाकाच्या आहेत. यामधून आता एक तुम्हाला मी फोडून दाखवते. बघा मस्त इझिली फुटत आहे आणि पातळ तर खूपच झालेली आहे. तर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवाराला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा रेसिपीमध्ये. धन्यवाद.